व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नंबर लाईनचा पहिला कन्सेप्ट आपण क्लिअर करू शकतो की जसं ही आम्ही ही काढलेली आहे, दिस इज हॉरिझॉन्टल नंबर लाईन आणि उभी काढली आहे, दिस इज व्हर्टिकल नंबर लाईन. हा एक पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यानंतर काय की ओरिजिन असल्या कारणाने इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. आता ग्राफमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कसा निर्माण होतो सर, हे कोऑर्डिनेट लिहिताना मुलं गडबड करतात, कुठे खाली लिहितात वर लिहितात किंवा इकडे इकडे लिहितात. त्यामुळे आपल्याला हा जो इथून त्यांचा क्लिअर होऊन जातो की ग्राफमध्ये लिहिण्यासाठी एक्स आणि वाय ऍक्सिस ते तर आपण सांगूच त्यांना की व्हर्टिकल हॉरिझॉन्टल नंबर लाईन क्लिअर झाली. त्यानंतर नंबर लाईन भरून इंटिजरचे जे काही छोटे मोठे कन्सेप्ट आहेत, अपोजिट नंबर, हे सुद्धा आपण त्याच्यावर क्लिअर करू शकतो. जसं आता ओरिजिन आहे, हा ओरिजिनवर समजा इथे मी क्लिक केलं, ते मुलंच करतील -2 आहे, एवढं डिस्टन्स तो मागे जाईल, तर काय झालं +2, म्हणजे इकडे असतो की इकडे असतो. म्हणजे छोट्याशा या एकाच याच्यावरून मल्टीपर्पज आपण म्हणू शकतो की पहिला कन्सेप्ट त्यांचा क्लिअर झाला. त्यानंतर आपण पॉईंटचा एक कन्सेप्ट क्लिअर करू छोटासा त्यांचा. जसा इथे पॉईंट घेतला, ओके, पॉईंट घेतल्यानंतर त्यालाच दिलेले आहे आपण 3, तो लावेल किंवा तो स्वतः एखादा आपलं बनवून आणू शकतो, तो लावत जाईल. बघा काय दिसत आहे तुम्हाला, ह्या पिन्स काय केल्या त्यांनी सर्व एका लाईन मध्ये लावल्या, 2 पिन्स एका लाईन मध्ये आल्या. तिसरी लावली, पॉईंट मध्ये कोलिनियर पॉईंटचा कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतो. आता त्याचंच इच्छा असते तो इथेच लावेल, ही काही गॅरंटी नाही आहे आपली, तो इथे लावेल, काय झालं नॉन कोलिनियर पॉईंटचा कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे एका छोट्याशा याच्यावरून त्याचा कोलिनियर पॉईंट नॉन कोलिनियर पॉईंट कन्सेप्ट क्लिअर होऊन राहिलेला आहे. ग्राफच्या माध्यमातून याच्यामध्ये आपण स्ट्रिप्स घेऊ शकतो, घेऊन छोट्या छोट्या, जो हा इकडला पार्ट जर आपण ठेवून दिला किंवा याच्यामधून डायग्राम्स आपण वेगवेगळे त्यांना एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर क्वाड्रंटचा कन्सेप्ट, हे जसं आपण इथे केलेलं आहे की कोणकोणते ऍक्सिस इथे दिले, जसं निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सांगितली आपण, हॉरिझॉन्टल लाईन लावली तर एक्स ऍक्सिस आहे, व्हर्टिकल आहे तर वाय ऍक्सिस आहे, त्यानंतर कोणत्या हेडनी कोणती आहे, त्यामुळे आपण क्वाड्रंटचा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकतो. क्वाड्रंटचा कन्सेप्ट त्यांचा क्लिअर झाला. क्वाड्रंटमध्ये कोणते पॉईंट्स असतात, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय साईन असतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये, फोर्थ क्वाड्रंटमध्ये, तो कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यानंतर प्लेनवर कोऑर्डिनेट, जे आपण 10व्या वर्गामध्ये आपल्याला कोऑर्डिनेटचा पहिला पॉईंट येतो, जसं इथे मी कुठेही ठेवा तो ठेवेल. मग आता आपण तर सांगतच असतो व्हर्टिकली म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स चेक करा. परपेंडिक्युलर डिस्टन्स चेक केल्यानंतर याचं ही पोझिशन काय राहील हे त्याच्यावरून काय होऊन जाते, त्याची क्लिअर होऊन जाते कोऑर्डिनेटवरून. म्हणजे कोऑर्डिनेटचा कन्सेप्ट त्याचा क्लिअर झाला. लिनियर लाईनचा कन्सेप्ट क्लिअर झाला. लाईन ड्रॉ जर केली तर स्ट्रेट लाईन जी येते ती, किंवा वेगवेगळे बार ग्राफ आहे, सब डिवायडेड ग्राफ, म्हणजे याच्यावरून त्याचा मॅक्झिमम जो कन्सेप्ट आहे बेसिक ग्राफचा, जो मला रिलेटेड आहे की जसं ग्राफमध्ये किती ब्लॉक्स असतात, कसं असतात, 100चे किती छोटे, 1 mm, 1 स्क्वेअर mm, हे सर्व त्याचं काय होऊन राहिलं या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होऊन राहिला. आणि तो स्वतः हाताळत असल्या कारणाने आपला हा पहिला एक पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर सर पुढचा जो कन्सेप्ट येतो सर, प्लीज, विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं येतो सर की ज्या लाईन्स असतात, आपण लाईन शिकवतो, पॉईंट शिकवतो, सगळं शिकवतो, पण त्यामध्ये आपला जो पहिला जो पॉईंट होतो अँगल्स, टाइप्स ऑफ अँगल, खालच्या वर्गातले आपण 7वी ते 8वी पर्यंत आता इथे जर विचार केला तर याच्यावरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स त्यांना हे दिले, याच्यावरून आपण त्यांना अँगलचे कसे दिसतात कसे आणि असतात कसे, यासाठी आपण हे वापरू शकतो. यावरून त्यांचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. टाइप्स ऑफ अँगल म्हणजे ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, रिफ्लेक्स अँगल, म्हणजे प्रो सर्कल. आपण डी तर प्रत्येक विद्यार्थ्याजवळ मॅक्झिमम राहतो, ज्याला आपण कंपासही म्हणतो, पण याच्यावरून त्याचा कन्सेप्ट क्लिअर झाल्या कारणाने तो झाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर. कारण अडचण कशी जाते, त्याला ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा असतो, मेजरमेंटचं लागत नाही, आणि तो काय करतो ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करून घेतो, कारण की या लाईनमध्ये दोन्ही असल्यामुळे या ह्याच्यावरून त्याचं क्लिअर होतो की ॲक्यूट अँगल दिसतो कसा, ऑब्ट्यूस अँगल दिसतो कसा, आणि राईट अँगल दिसतो कसा, त्यासाठी. त्यानंतरचा एक कन्सेप्ट येतो ऍडजसंट अँगल, सगळ्यात मोठा प्रॉब्लेमॅटिक कन्सेप्ट, म्हणजे प्रॉब्लेमॅटिक नाही म्हणू शकत आपण, पण त्यामध्ये त्यांना लक्षातच येत नाही की ऍडजसंट अँगल कसं. अँगल तर आपण सांगितलं, वर्टेक्स आहे, हे सगळं झालं. ऍडजसंट अँगल मध्ये आपण काय म्हणतो, वन साइड इज कॉमन आणि इंटेरियर आर डिफरंट. ज्यावेळेला हे देतो त्याला आपण विचारायचं किती अँगल दिसतात, तो तर सांगतो मॅक्झिमम, म्हणजे झालेला असेल तर 3 अँगल दिसतात, पण 3 अँगल मध्ये कुठं ना कुठं काही ना काही फरक आहे, हा त्याला आयडेंटिफाय करायला लावायचा आपल्याला. तो म्हणतो सर या पकडला तर हा मोठा दिसतो, इथे जरी पकडलं तर इथे हे वेगळं काहीतरी वाटत आहे, तो वेगळं वाटत आहे, म्हणजे त्याचा कन्सेप्ट कुठेतरी त्याला क्लिक झाला, तो माझा उद्देश आहे. त्यामध्ये तो मग आपण त्याला सांगतो की याची इंटिरियर काय आहे, डिफरंट आहे, आणि ही साईड काय आहे, दोन्ही अँगलसाठी कॉमन आहे, म्हणजेच काय झालं, याला काय म्हणू आपण, ऍडजसंट अँगल. त्यानंतरचा जर कन्सेप्ट येतो लिनियर पेअर.
आपण उलटा टी शिकवतो मॅक्झिमम वेळा, पण उलटा टीच्या जागेवर लिनियर पेअर म्हणजे ऍक्च्युअली काय. लिनियर पेअर आपण शिकवतो सप्लिमेंटरी आहे, 180 डिग्री येतं, सगळं सांगतो, पण लिनियर पेअर दिसतो कसा. मेन कन्सेप्ट आहे सर त्यामध्ये, वन रे इज अपोजिट. आपण कॉमन पकडला आणि ही इकडे जाणारी आहे, ही या बाजूला जाणारी आहे, म्हणजे वन रे इज अ अपोजिट रे. आणि त्यानंतर आपण इथे अँगल बनवला, दॅट अँगल इज सेड टू बी अ लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरची ऍडिशन 180 डिग्री असते. आपण याच्या कंपासच्या सहाय्याने आपण त्याला क्लिअर करू शकतो. त्यानंतरचा सर पुढचा कन्सेप्ट येतो कॉन्ग्रुएन्सी. आता कॉन्ग्रुएन्सी म्हणजे आणि सिमिलॅरिटी यात भरपूर मोठा फरक सांगतात. आपण म्हटलं कसं दिसते, सारखं दिसते, एक शब्द आहे तू मराठीमध्ये जर विचारलं कसं दिसतात रे, हे सारखं आहे म्हणते. अरे सारखा आणि कॉन्ग्रुएन्सी आहे. मग त्यासाठी हा छोटासा हे घेतलेला आहे की तू हे आणि हे सारखं दिसत असेल, कलर केलं सगळे, पण याला उचलून तू ठेव. आता त्याचा कन्सेप्ट क्लिअर होईल. काय झालं सर, कोइन्साइड झाला. म्हणजे एक्झॅक्टली जर कोइन्साइड होत असेल, सेगमेंट म्हणून आपण हे घेतलेली आहे, तर त्याला काय म्हणू आपण, दे आर कॉन्ग्रुएंट. मग त्यासाठी काय असतं, मेजर कॉन्ग्रुएंट. मग तो त्याच्याकडूनच येतं उत्तर. म्हणजे आपला जो आहे ते क्लिअर झालं. त्यानंतर टाइप्स ऑफ अँगल, इक्विलॅटरल 3 आपण सारख्या घेतल्या, आयसोस्केलस, त्यानंतर राईट अँगल, तिसरा अजून आपण बनवू शकतो त्याला द्यायचा स्केलर ट्रायंगल. त्यामधून त्याचा तो कन्सेप्ट क्लिअर होईल. याच्यावरून आपण परत कॉन्ग्रुएन्सी क्लिअर करू शकतो. उचल ठेव असंच करू शकतो का रे, नाही. करस्पॉन्डन्सी 6 वेजनी तो वेगवेगळ्या वेळी तो ठेवू. त्यानंतर आयसोस्केलस ट्रायंगल त्याला दिले, म्हणजे तो बनवल्याचा तो स्वतः आयसोस्केलस ट्रायंगल किती प्रकारे कॉन्ग्रुएंट होऊ शकतात करस्पॉन्डन्सीनुसार, तो स्वतः 8व्या वर्गामध्ये तो कन्सेप्ट क्लिअर आहे. तो त्याच्यावरून त्याचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल सर. त्यानंतरचा पुढचा सर याच याच्यावरून आहे कोलिनियर लाईन. आपण तिथे कोलिनियर पॉईंट शिकलो होतो, तोच कन्सेप्ट हे 3 देऊन दिले. आता तर मुलांना हे माहित आहे की 2 तर जोडतातच, कारण की त्यांची नॅचरल टेंडन्सी आहे, कसं दिसते डंबेल सारखं दिसते. तो काय करेल, तिसरी लावेल, लावली. 2 पेक्षा जास्त पॉईंट एका लाईन मध्ये आहे, देन इट इज अ कोलिनियर पॉईंट. वेगळं लावलं, नॉन कोलिनियर पॉईंट, त्याच्यापासून ट्रायंगल बनतो, हा कन्सेप्ट. त्यानंतरचा जर कन्सेप्ट आहे एक्सटेरियर अँगल, तो 10व्या वर्गामध्ये सुद्धा आपल्याला येतो की एक्सटेरियर अँगल कसे असतात. पहिला प्रश्न आहे की किती एक्सटेरियर अँगल असतात, कोणाचे, ट्रायंगलचे. ट्रायंगल ड्रॉ केलं, सगळ्यांना एकच उत्तर येते, सर मोजतात ते 9 आहे. साधा कॉमन, कोणाचाच दोष नाही, कारण की एक्सटेरियर म्हणजे आपण सांगतो बाहेरचा म्हटलं की हे सगळे मोजले की 9 आहे. पण त्यामध्ये पर्टिक्युलर त्याला आपण सांगू शकतो, या कन्सेप्ट वरून क्लिअर होऊ शकतं की एक्सटेरियर अँगल बेटा 9 नसतात, काय असतात ते क्लिअर करण्यासाठी. द अँगल विच मेक लिनियर पेअर आपण पहिले शिकवलेलं आहे त्यांना, विच मेक द लिनियर पेअर विथ द इंटेरियर अँगल दॅट इज सेड टू बी ॲट एक्सटेरियर अँगल. मग त्याला हे दाखवल्यावर तुम्ही आपोआप सांगतात तर ते तर वाटत नाहीये, तोच सांगते लिनियर पेअर बनतो का, नाही. मग याला काय म्हणायचं, काहीतरी म्हणाल ना. त्याच्यासाठी आपण त्याला शिकवलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. ब्रेक झालं छोटे, व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय झालं त्याचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल. एक्सटेरियर अँगलचा कन्सेप्ट क्लिअर झाला. मग त्याच्यावरचं एक्सटेरियर अँगलचं प्रूफ आहे, एक्सटेरियर अँगल इज रिमोट सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. त्यासाठी आपण याचा वापर करतो. एक्सटेरियर अँगल पहिले कन्सेप्ट क्लिअर झाला त्याचा की एक्सटेरियर अँगल दिसतो कसा, त्याच्यासाठी आपण त्याला काय दिलं, सिंपल मुद्दामून मी मेजर लिहिले, याच्यासाठीच नाही लिहिले, प्रत्येक मुलगा चेक करेल. लिहिता आले असते की हेच असते असं असते, पण नाही लिहिले. एक्सटेरियर अँगल काय आहे, कसा आहे, चेक कसा करायचं, त्यासाठी दोषाचा वापर करेल, कंपासचा वापर करेल आणि चेक करेल. हे झालं सर बरेच असं. पुढचा सर आहे आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट, पॅरलल लाईन, टू लाईन, डिस्टन्स बिटवीन टू. पण आपण तर डेफिनेशन जनरल एकच आहे आपली की 2 लाईन असतात ज्या एकमेकांना मीट होत नाही त्या. पण आपण दुसरा एक सांगू शकतो, द डिस्टन्स बिटवीन टू लाईन ॲट एव्हरी पॉईंट इट इज कॉन्स्टंट. म्हणजे हाईट आपण म्हणू त्याला, परपेंडिक्युलर इज कॉन्स्टंट अँड दॅट लाईन इज ऑल्सो सेड टू बी अ पॅरलल लाईन. त्यामधून आपण करस्पॉन्डिंग अँगल कसे दिसतात, कोणते अँगल, त्यासाठी मी या चार्टचा वापर करतो. म्हणजे त्यांचं क्लिअर झाला कन्सेप्ट, पॅरलल लाईन कसं असतं, त्यामध्ये त्यांचा इंटरसेप्टचा कन्सेप्ट क्लिअर होतो. आणखी मी 2 खाली लावले, परत कन्सेप्ट क्लिअर होईल. परत पॅरलल लाईन मध्ये रेशो मध्ये जो इक्वल रेशो असतो, म्हणजे हे फक्त मी डेमोसाठी ठेवले. याला अजून आपण तो स्वतःच कनेक्ट करतो, स्वतःच कनेक्ट करून तो काय करतो, क्लिअर करून टाकतो. इंटरसेप्टचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो, त्याला किती इंटरसेप्ट असतात, त्याच्या रेशो मध्ये असतात. हा कन्सेप्ट त्याचा क्लिअर झाला. तो कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे कॉरस्पॉन्डिंग अँगल हे अँगल क्लिअर करण्यासाठी आपण त्याला हा चार्ट वापरतो.
याच्यावर पूर्ण आपण काय केलेलं आहे, कलरफुल कलर केलेले आहे, त्यामुळे ट्रान्सफरचा कन्सेप्ट त्याचा क्लिअर होतो. इंटरसेक्टिंग लाईनचा कन्सेप्ट क्लिअर होतो, एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट पण ह्या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते, त्यामुळे ट्रान्सफरचा कन्सेप्ट क्लिअर होणार, त्यावरून आपण क्लिअर करून देतो पहिले. तर अशा पद्धतीने त्यांचा हा कन्सेप्ट क्लिअर होऊन राहिलेला आहे सर. त्यानंतरचा पुढचा येतो सर, त्या पद्धतीने हे मुलांनीच सर केलेले आहे आमच्या काही गोष्टी पण आम्ही हे आणलेलं आहे मुलांचं की त्याचं क्लिअर आहे की नाही, पण याच्यामध्ये हे इक्वल नाही दाखवत. का बरं? कारण की अँगल काय तयार होतात त्याला कळलं पाहिजे, किती अँगल तयार होतात त्यासाठी. नाही तर हे मी सरळ करू शकलो असतो, मुद्दा म्हणून मी सरळ केलं नाही. की करस्पॉन्डिंग अँगल असतात, अल्टरनेट, इंटिरियर, एक्सटिरियर, म्हणजे त्याचं कुठेतरी झालं. मग लाईन पॅरलल असल्यावर इक्वल असते, ते माझं काम आहे, पण त्याला क्लिअरिटी हे झालेली आहे. त्यानंतर तसा कन्सेप्ट येतो आपला जिओबोर्ड. यावर वेगवेगळे फिगर्स तो तयार करेल, त्याच्यावरून त्याची प्रॉपर्टीज करेल. त्या प्रॉपर्टीज क्लिअर व्हेरीफाय करण्यासाठी सर त्याला आपण ही अशा पद्धतीचे बुकलेट आपण त्याच्याजवळ घेतो, अपोजिट साईड बुकलेटवरून तो क्लिअर होऊन जाते. त्याचं हे दिलेलं आहे जिओबोर्ड, त्याला याच्यावरून त्या तुमच्या साईडने सुद्धा तो बनवलेला आहे, त्या सुद्धा साईडने तो क्लिअर करू शकतो. त्यानंतर येतो सर आपली ॲडिटिव्ह इन्व्हर्स. when the sum of two number is 0 then it is said to be an additive inverse of each other. त्यासाठी आपण हे क्लिअर केलेलं आहे लॉ ऑफ इंडायसिस. त्यानंतरचा सर यामधलाच असतो आपला लॉज ऑफ इंडायसिस, ए टू द पॉवर. आणि हा मेन कन्सेप्ट आहे सर आपल्याकडे, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर. इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम करतो तो 10व्या वर्गामध्ये 9व्या वर्गामध्ये पॉलिनॉमियलमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये. बेसिस सेम, ॲट द पॉवर, वेगवेगळे कन्सेप्ट. जेव्हा आपल्या स्कॉलरशिपमध्ये येतो ए टू द पॉवर 0, एक एक्झाम्पल देतो 5 टू द पॉवर 0 इंटू इंटू इंटू, खूप मोठं येतं पण ॲन्सर 1च असतं त्याचं. पण हे जर त्याचं क्लिअर झालं, तशाच पद्धतीने याच्या मागे सुद्धा मी ते बनवलेल्या वेगवेगळ्या पद्धती यालाच तो टर्न करतो आणि त्याचा कन्सेप्ट काय झालेला क्लिअर होऊन राहिला. त्यानंतर सर जॉमेट्रिकल शेप आणि त्याचे हे मुलांचेच आहे. मुलांचे याच्यासाठी आहे की मी शिकवण्यापेक्षा त्यांनी शिकल्यानंतर तो स्वतः काय करून राहिलेला आहे. आपलं नावच ते आहे की बेसिक त्याला कळलं की नाही कळलं माझं, त्यासाठी हे दिलेलं आहे त्याला. त्याच पद्धतीने सर हे बघा, आता सगळ्यात मोठं आहे साईन. कोणत्या साईनला काय म्हटलं जातं हे त्यांना माहीत नाही अजूनही. मोठे मुलं जाऊ की लहान मुलं होतं तर त्यांना मी पहिलेच त्यांचं बेसिक काय करून राहिलेलं क्लिअर करत आहे की बेटा या साईनला काय म्हणतात, या साईनला काय म्हणतात, या साईनला काय म्हणतात. त्याच्यावरून त्यांचं पूर्णपणे काय होऊन राहिलेलं बेसिक क्लिअर होऊन राहिलेलं. आता त्यानंतर सर जो येतो परत रॅशनल नंबर. आपण नंबर सिस्टम शिकवली, पण ही सर कॉम्पिटेटिव्हच्या हिशोबाने कामाची, स्कॉलरशिपच्या हिशोबाने म्हणाय नंबर सिस्टम मध्ये म्हणजे कुठून कसे नंबर तयार होतात हे सर्व, इव्हन, ॲड, नॅचरल नंबर, कोणतेही कंपोजिट नंबर, म्हणजे ॲट अ ग्लान्स त्याचं काय होऊन राहिलेलं आहे बेसिक क्लिअर होऊन राहिलेलं आहे. 8व्या वर्गामध्ये नंबर सिस्टम तर आपण सुरूच करून देतो, पण त्याचं ॲट अ ग्लान्स त्याचं बेसिक काय होऊन राहिलेलं आहे क्लिअर होत आहे. त्यानंतर आर्क ऑफ अ सर्कल आपण शिकवलेलंच आहे सर. आर्क ऑफ अ सर्कल त्याच्यावर मेजरमेंट होतो, सेंट्रल अँगल बरोबर समोरचा आर्क असतो. याला हे 10व्या वर्ग जरी आहे पण आर्क ऑफ अ सर्कल त्याला आहे ना, 360 डिग्री मायनस तर त्याला आहे ना, करस्पॉन्डिंग मायनर आहे त्यासाठी आहे. तिथेच आपण जर हा त्यांना इन्स्क्राईब अँगलचा कन्सेप्ट शिकवला तर पुढे कुठेतरी त्याला स्ट्राईक होतं की सरांनी कुठेतरी मला सांगितलंय, त्याच्यावर हा तेच बनवलेलं आहे मुलांनी. म्हणजे कसं करायचं त्याचंच बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तयार करू शकत. त्यानंतर शेप्स आहेत सर वेगवेगळे ते आहेत. त्यानंतर व्हॉल्यूमचं प्रूव्ह करण्यासाठी हे पाय स्क्वेअर इज 1/3 जो असतो ते प्रूव्ह करण्यासाठी क्लिअर होऊन जातं, त्याला तो कन्सेप्टच क्लिअर होतो की मला काय करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं सर आहे, त्यामुळे सर हे जसे दाखवले जरी असले हे मुलांनी स्वतः बनवलेले आहे की काय असतं, म्हणजे त्याचा कन्सेप्ट क्लिअर झाला म्हणून तो परफेक्ट सिलेंडर बनवू शकतो. म्हणून तो कर्व सर्फेस, याच्याबद्दल आपण कर्व सर्फेस एरिया, फ्लॅट सर्फेस, आणि मेन्सुलेशनचा जेव्हा पार्ट येतो त्यावेळेला तो कोणता सर्फेस एरिया असतो, 2 पार्ट आलेले कर्व सर्फेस एरिया आणि प्लेन. कर्व म्हणजे काय त्यासाठी आपण याला रोल करून जातो. प्लेन म्हणजे काय स्लाइड करून जातो. त्यांनीच बनवलेलं याच्यावरून आपण त्याला कर्व आणि प्लेन सर्फेस एरिया क्लिअर करू शकलो. म्हणजे त्याचा अर्धा कन्सेप्ट काय झाला क्लिअर, मेन्सुलेशन इझी झालं. येस सर. तर ते त्याच पॅटर्नचं आहे सर. सॉरी हे ना, यामध्ये सर डिग्री
पॉलिनॉमियल लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, टू व्हेरिएबल. त्याच्यानंतर येतं सर की आपलं लिनियर म्हणजे काय, क्वाड्रॅटिक म्हणजे काय, हे म्हणजे काय, आणि त्याचे स्टँडर्ड फॉर्म काय आपण शिकवतो. डिग्री ऑफ द वन इज दॅट इज लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 क्वाड्रॅटिक, लिनियर 3 क्युबिक. पोरांनी तर आपण एक्स्ट्रा सांगून देतो की बाय क्वाड्रॅटिक. त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, काय आहे कन्सेप्ट क्लिअर असला म्हणजे असलं त्यांच्या समोर असतं. आपली लॅब आहे समजा एक प्रकार, त्या लॅबमध्ये त्यांना आपण हे दाखवत असतो. त्यानंतर सर आता हे बघा सर, आता तुम्हाला जे सांगितलं की मुलं शिकली, पण शिकल्यावर हे व्हेरीफाय होतं का, हे सुद्धा महत्वाचा पार्ट आहे की मी शिकवलेलं बेसिक कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केले, ते त्यांना व्हेरीफाय झालं का, अंडरस्टँड झालं का. त्यासाठी आपण ग्राफच्या माध्यमातून आपण त्यांना शिकवतो की स्क्वेअर मोजा, स्क्वेअर मोजायचं त्याच्यावर फॉर्म्युला आपण काढून शिकवतो. त्यासाठी हे बनवलेले आहेत, मुलांनीच बनवलेले आहे. जसं हे झालं, हे क्यूबॉइड, यामधून त्यांचा नेटचा कन्सेप्ट क्लिअर झाला. जो नेटचा कन्सेप्ट असतो तो नेटचा कन्सेप्ट क्लिअर झाला, हे क्लिअर झालं सर. क्यूबॉइड बनला, त्याच्यावरून क्यूबॉइड वरून ते कसं येतं, सरफेस एरिया हे ते व्हॉल्यूम कसा काढतात ते क्लिअर झालं. सिलेंडर आहे, हे कन्सेप्ट क्लिअर झाला सर. त्याच पद्धतीने सर एरिया राईट अँगल ट्रायंगल मोजणे. त्यानंतर स्क्वेअरच्या साह्याने आपण मोजतो, कम्प्लीट हे जर असं केलं त्याच्यावरून त्याचे 2 पार्ट झाले बघ, क्लिअर झाला त्याचा कन्सेप्ट. म्हणजे ते अजून एक म्हणजे डेकोरेटिव्ह वेली केल्यामुळे त्यांना काय होऊन राहिलेलं आहे सर, की क्लिअर कन्सेप्ट होऊन राहिलेला आहे की मी जे माझा उद्देश तो या ठिकाणी साध्य होऊन राहिलेला आहे. तेच या पद्धतीने ते सुद्धा आहे. आता सर पुढचा आहे इक्वेशन अँड इक्वेलिटी. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आपण इक्वेशन शिकवतो, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. बॅलन्स शिकवतो, पण आजकालच्या काळात बॅलन्स भेटणं बंदच झालं समजा एकमेकांना. त्यामुळे खेळण्यातली एक वस्तू मी आणलेली. या ह्याच्यावरून आपण बॅलन्स हा कन्सेप्ट त्यांना शिकू शकतो. बॅलन्स आला, दिस इज द इक्वेलिटी, नॉट द इक्वेशन. पण या ह्याच्या जागेवर जर मी एखादी काढली, ऍडिशन केले, काढलं, बॅलन्स झालं, हे काढून टाकलं, काय झालं, अरे सर इनबॅलन्स झालं. अरे म्हणजे बरोबर आहे का, इक्वल आहे का, तो म्हणतो सरळ नाही, कुठेतरी जमलं नाही. मग तो दोन्ही घेऊ शकतो. मी आता फक्त डेमोसाठी ठेवलेला आहे. मला काय पाहिजे, यस सर, ओके दिस इज द. पण ही काय काय वापरले मी सगळे नंबर. इट इज नॉट द इक्वेशन, दिस इज द इक्वेलिटी. व्हेन वी यूज द नंबर देन इट इज सेड टू बी इक्वेलिटी. बट इन्स्टेड ऑफ दिस नंबर, किंवा हा नंबर काढून टाकला, एखादा एक्स ठेवला, काय ठेवला, म्हणजे झालं काय झालं, देन इट इज अ इक्वेशन. ओनली वन व्हेरिएबल वी यूज, दॅट्स व्हाय इट इज द लिनियर इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल. लिनियर मीन्स हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल आपण क्लिअर केलेलं आहे. मग इक्वेशनचा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. तो कन्सेप्ट याच्यावरून त्याचा क्लिअर झाल्या कारणाने तो काय होऊन जातो, आपल्या यूज मध्ये येतो सर, कामात येतो. वर्गामध्ये येस सर, येस. हे म्हणूनच मी मुद्दाम नाही सर, कसं झालं, हे जे आणण्यामागचा उद्देश आहे माझा, हे आणण्यामागचा उद्देश तोच आहे की मी फक्त बोलून का आम्ही असं असं करतो हा विषयच नाही. हे करतात याचं एक सरळ आमच्यासाठी प्रूफ म्हणू शकतो आपण की मी करतात. हे ट्रायंगल्स आहेत सर, छोटे छोटे, हे त्यांना देऊन द्यायचं, मोजा, एरिया काढा, याच्यावरून त्यांचा आयसोस्केलस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, वेगवेगळे ट्रायंगलचे कटिंग असतात ना, प्लास्टिक त्याची कटिंग आहे, त्याच्यावरून त्याचा तो कन्सेप्ट सुद्धा काय होऊन राहिलेला आहे सर, क्लिअर होऊन राहिलेला आहे. त्यानंतर शेवटचं फक्त सर फॉर्म्युल्यांचा कन्सेप्ट, इन्सुलेशन पूर्ण कव्हर होऊन जातो त्यांचा. इन्सुलेशन हा सुद्धा विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून आपण कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. सरफेस एरिया काय असतो, व्हॉल्यूम काय असतं, ॲट अ ग्लान्स आपण म्हणू शकतो. यामुळे त्यांचं काय होऊन झालेलं, अभ्यास जे काही शिकले त्याचं दृढीकरण एक प्रकारे होऊन राहिलेलं आहे. आणि हा सर ऍक्शन पुस्तकाचा आपला आणि हा याच्यातील मोठा प्रॉब्लेम आहे. ऍक्शन म्हणजे काय, द पार्ट ऑफ द होल. किती पार्ट केले, काय केले, कसे झाले, तो पूर्ण कन्सेप्ट त्यामध्ये क्लिअर होऊन राहिलेला आहे सर. ओके, थँक्यू सर. आता जे मॅक्झिमम आहे, पण आता कन्सेप्ट क्लिअर करायला भरपूर आहे. पण मी दहावीला मी शिकवतो सर, बट आता आम्ही प्राथमिकमध्येच टाकलेलं आहे. आणि आमच्या इथं ब्रिटिश स्कूलला बीएडच घेतात, त्यामुळे 6 to 10 माझं कंटिन्यू आहे. मी 6वीलाही शिकवतो, 7वीलाही शिकवतो. आणि मागच्या इथे कसं असतं, 6 पासून स्टुडंट मला मॅथ्स राहिला की मी 10 पर्यंत, म्हणून मला हे माहिती आहे की हे कुठे कळतात. आणि त्याचेच त्याचं मी मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करतो की मला पुढे त्रास नाही पण जाव्यावर. आणि टार्गेट आपण अल्टिमेट ते ठेवतो. हे सगळे जे बेसिक ठेवलेले आहे मी या ठिकाणी मॅक्झिमम मुलं पडून राहिलेले आहे. जसं ए टू द पॉवर इमिटू इथे सांगितलं मी, लॉ ऑफ इंडायसेस मध्ये इथे क्लिअर झाल्यानंतर बेसिक मल्टिप्लिकेशन करताना चुका करतात म्हणजे करतात, तो मला इथे टाळण्याचा प्रयत्न. साईन मध्ये चुका करतात,
हे जे आहे एक्सटिरियर अँगल थेरम किंवा ऍसिस केलं, आता याच्यामध्ये इन्स्क्राइब अँगल झालं, हे झालं, हे तर पुढे आलं, पण इथे सुद्धा आर्क ऑफ सर्कल मध्ये त्याचं तेवढं काम करून राहतं. या चुका मला इथेच त्याचं मिनिमाइज करायचं पुढे चालू माहितीच आहे त्यांना. थँक्यू सर. सर हे आहे सर पीटीसी.